अजित पवार स्ट्रॉंग. अहिल्यानगरमध्ये सर्वच मातब्बर विरोधक स्ट्रॉंग कारखानदार आणले राष्ट्रवादीत एकत्र. राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर अजित पवार यांची राष्ट्रवादी आता स्ट्रॉंग होऊ लागली आहे. अहिल्यानगरमध्ये एकमेकांचे विरोधक पण मातब्बर आणि स्ट्रॉंग कारखानदार आता त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत एकत्र आलेत. श्रीगोंदे येथे दिग्गज नेते राजेंद्र नागवडे, माजी आमदार राहुल जगताप, घनश्याम शेलार, भगवानराव पाचपुते, अण्णासाहेब शेलार, दत्तात्रय पानसरे, बाळासाहेब नहाटा हे सर्व अजित पवारांच्या नेतृत्वात एकत्र आलेत. नागवडे जगताप विधानसभेला एकमेकांच्या विरोधात होते. दरम्यान नुकतीच राष्ट्रवादीची शेतकरी मेळावा आयोजनासंदर्भात पत्रकार परिषद झाली. त्यात दत्तात्रय पानसरे यांनी सांगितले की राजेंद्र नागवडे, माजी आमदार राहुल जगताप, घनश्याम शेलार, भगवानराव पाचपुते, अण्णासाहेब शेलार, दत्तात्रय पानसरे, बाळासाहेब नहाटा आम्ही सर्वांनी मिळून सर्वसामान्य नेतृत्व म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नेतृत्व मान्य केले आहे. यापुढे येणाऱ्या प्रत्येक निवडणुका संघटित राहून एकत्रित लढणार आहोत. तर अनेक प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सर्वांनी विचार विनिमय करून एकत्र येण्याचा विचार केला व यापुढील निवडणुका एकत्रित लढविणार असल्याचे राजेंद्र नागवडे यांनी सांगितले. मंडळी, आता हे सर्वच दिग्गज एकत्रित अजितदादांच्या नेतृत्वात आल्याने दादांची पॉवर वाढली असून आगामी स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला याचा मोठा फायदा होईल असे सांगण्यात येत आहे.